बारामतीत आज स्वर्गीय अजित पवार यांच्या रक्षा सावडण्याचा विधी पार पडला। मात्र या विधीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही मोठा नेता उपस्थित नसल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केलाय। मुंबईला मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत। कदाचित दादांचा दशक्रिय विधी होईपर्यंत त्यांना थांबणं शक्य नसावं अशी टीका लवांडे यांनी केली आहे। राष्ट्रवादीचा एकही मंत्री इथं उपस्थित नसल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांकडून ही टीका करण्यात आलेली आहे। अजित पवार गेल्यानंतर पक्षाचं पुढचं भवितव्य काय या संदर्भात राष्ट्रवादीच्या कोटात आता युद्ध पातळीवर चर्चा सुरू झालेल्या आहेत। स्वतः विकास लवांडे आपल्यासोबत आहेत। विकासजी, आपण हा जो आरोप केलेला आहे, एकीकडे मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक आणि तुम्ही केलेले आरोप, नेमकं म्हणायचं काय तुम्हाला? खरं तर मी 2 दिवसापासून आदरणीय अजितदादांचा जी काय दुर्दैवी अंत झाला त्याच्यानंतर 2 दिवस मी बारामतीतच आहे। इथे पवार कुटुंबियांच्या जवळपास मी तिथल्या सगळ्या बघतोय घडामोडी। अतिशय दुःखात पवार कुटुंबीय आहे। सगळेजण त्या दुःखातून अजून चांगले सावरलेले नाहीये आणि त्यांचे अजून विधी होत आहेत। अजून दादांची चिता तिथे विझलेली नाही। अशा परिस्थितीत इकडे एका बाजूला जी काय उपमुख्यमंत्री पदाची चर्चा असेल किंवा पक्षाध्यक्ष पदाची चर्चा आहे, त्याच्या काय बातम्या ऐकतोय मी, तर मला खूप वाईट वाटलं। कारण आपली संस्कृती अशी नाहीये की अजून त्या कुटुंबातून कुठलेही लोक चर्चा करण्याच्या, राजकीय चर्चा करण्याच्या मनस्थितीत नाहीयेत। जरी राजकीय कुटुंब असलं तरी पण प्रत्येकाला मन असतं, भावना असतात। शरद पवार साहेब त्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आहेत। अजून कुटुंबाच्या पातळीवर कुठल्या चर्चा झालेला तरी मला जाणवत नाहीये। आणि आज अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राग सावडण्याचा जो कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमाला मी आज सकाळी होतो, तेव्हा एका बाजूला ह्या बातम्या येत होत्या रात्री आणि आज सकाळी, तेव्हा मला खूप वाईट वाटलं। म्हणजे हे कशाची घाई आहे एवढी या लोकांना, ते मला कळलेलं नाही। किंवा हे कशासाठी इतकी घाई गडबड चालली, म्हणजे 24 तास सुद्धा आपण थांबू शकत नाही का, असा मला साधा नॉर्मल प्रश्न पडला। लवांडेजी, धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। प्रत्येक जण प्रत्येकाच्या याच्यामध्ये वेगळ्या गोष्टी, कालपर्यंत सगळे अंत्यविधीला तिथं होते, मी पण तिथे होतो। काल संध्याकाळी आलो, आम्ही परत राखीला जाऊ शकलो नाही, परंतु मीटिंग आमची झाली नाही। मीटिंगवरती मी सांगितलं की त्यांच्या कुटुंबाशी कोणाशी आम्ही बोलू शकत नाही, कारण ते कुटुंब इतकं दुःखावस्थेत, म्हणजे आमचेच दुःख अजून आम्हाला पाचवते, अजून आम्हीच त्याच्यातून बाहेर आलो नाही, तेव्हा त्यांच्या घरच्यांची काय अवस्था असेल तुम्ही इमॅजिन करा। दादा आजारी पडतील असं सुद्धा कधी विचार नाही केलेला, आणि एकदम दादा आम्हाला सोडून निघून गेले, म्हणजे आम्ही एकदम पोरके झालो। पण जसं दादाने प्रेम दिलं त्या धर्तीवर सुमित्राबाईंनी आम्हाला प्रेम देतील।